आणि यानंतर ठाण्यामध्ये जाऊयात। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, दहीहंडीची पंढरी अर्थातच ठाणे शहर, आज कसं चित्र दिसतंय ठाण्यामध्ये? कुठे कुठे मानाच्या दहीहंडी आहे? आपण सध्या ठाण्यामध्येच आहोत, टेंबी नाकावर आपण आहोत आणि टेंबी नाक्याची ही सगळ्यात पहिली सुरू झालेली दहीहंडी होती, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी उत्सव सुरू करण्यास सुरुवात झाली होती। आणि आता आपण पाहताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि ठाण्यातल्या या टेंबी नाका मित्रमंडळ जे आहे त्याच्यातर्फे जी दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं त्याच दहीहंडीला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे घेऊन जात आहेत। हा उत्सव त्यांनी पुढे ठेवलेला आहे आणि आता त्या दहीहंडीला सुरुवात झालेली आहे, उत्सवाला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। सर एक मिनिट सर, काय प्रतिक्रिया लोक महाराष्ट्राला काय सांगा, गोविंदाचा उत्साह कसा वाटतो? थोडा वेळ सांगतो, उत्साह बघा किती, तुम्हीच पहा ओसंडून वाहतोय। आनंद दिघेंची परंपरा आपण सुरू ठेवलेली आहे, या दहीहंडी उत्सवाला मानाची दहीहंडी समजली जातं। कशा प्रकारची परंपरा आहे, किती वर्षापासून सुरू आहे? सगळ्यांना एकदम देऊ ना, सगळ्यांना एकदम देतो म्हणजे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बरोबर होते आणि थोड्याच वेळात इथे सर आपण देखील सुरू ठेवलेली आहे ही परंपरा, मुख्यमंत्री आलेले आहेत। काय सांगाल, एकूण उत्साह कसा वाटतो? आपण पाहताय जोश आणि उत्साह, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू ठेवलेली परंपरा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे ठेवलेली आहे आणि त्यांचं जे आकर्षण आहे हे आपण पाहताय। आनंद दिघेंपासून सुरू झाली, पण आपण पाहता इथे 7 ते 8 गोविंदा पथकं इथे आता उभी आहेत आणि एकावर एक थर लावून पुढे सुरू करणार आहेत त्यांच्या थर लावण्यासाठी आणि प्रत्येकाला बक्षीस इकडे मिळतं अशी परंपरा। प्रत्येक मंडळाला 4था थर लावलं तरी बक्षीस आहे, 5 थर लावले तरी बक्षीस आहे, 6 थर, 7 थर, 8 थर, 9 थर। या ठिकाणी जीवघेणी स्पर्धा नाही आहे, संस्कृती जपणं हा आमचा पाठीमागचा उद्देश आहे आणि या ठिकाणी हजेरी लावणं ही दहीहंडीच्या परंपरेत मानाचं समजलं जातं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले आहेत, आपण थेट ती दृश्य दाखवूया आधी की कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन त्यांची उपस्थिती दर्शवलेली आहे। त्यांच्याबरोबर टेंबी नाका मित्रमंडळातले सर्व कार्यकर्ते आहेत ज्यांनी अनेक वर्षांपासून आनंद दिघे असल्यापासून या दहीहंडीची परंपरा होती। सह्याद्री वाहिनीवर जर पहिली कोणती दहीहंडी दाखवली गेली असेल लाईव्ह तर ती ही ठाण्याची आनंद दिघे यांनी सुरू केलेली टेंबी नाक्याची दहीहंडी होती आणि तेव्हापासून सर्व चॅनल, सर्व वाहिन्यांवर दहीहंडी या उत्सवाला प्रतिष्ठा मिळाली, मोठा झाला उत्सव आणि आता हळूहळू हा उत्सव आणखीन मोठा झालेला आहे। आता पाहता आपण जवळपास 30 ते 40 मोठ्या दहीहंडी उत्सवांची परंपरा सुरू झालेली आहे। मग टेंबी नाक्यावरचा हा उत्सव असेल, त्याच्याबरोबरच ठाण्यामध्ये अजून संकल्प असेल, संस्कृती असेल, असे वेगवेगळे दहीहंडी उत्सव असतील। हे सर्व उत्सव आता हळूहळू मोठे झालेले आहेत आणि त्याची सुरुवात जी आहे, परंपरा जी आहे ती याच टेंबी नाक्यातून सुरू झालेली होती आणि इथूनच अनेकांची राजकीय सामाजिक करिअर देखील घडलेले आहेत। अभिनेता प्रसाद ओक आपण पाहताय, त्याच्या बाजूलाच इथे बरोबर आहे अक्षय, ठाण्यामध्ये अलोट गर्दी झालेली आहे गोविंदा पथकांची आणि आपण टेंबी नाक्यावरची दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत जे दरवर्षी या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होतात। पण मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्तानं धर्मवीर 2ची 2 मुख्य भूमिका साकारणारे कलाकार इकडे पोहोचलेले आहेत। क्षितिश दाते पोहोचलेले आहेत आणि प्रसाद ओक देखील पोहोचलेले आहेत। या सिनेमात प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारणार आहेत, तर क्षितिश दाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणार आहेत आणि त्या चित्रपटाच्या निमित्तानं ही टीम देखील इकडे पोहोचलेली आहे। आणि जसं अक्षय तू सांगितलंस की ठाण्यातली पहिली मानाची हंडी ही टेंबी नाक्यावरची हंडी म्हणून ओळखली जाते आणि त्याच दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेत। तर दुसरीकडे मुंबईतल्या जांभोरी मैदानात, वरळीमध्ये जे जांभोरी मैदान आहे तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचा या नेते मंडळींचा प्रयत्न आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हीही या दहीहंडीच्या उत्साहात आनंदाने सहभागी होताना आपल्याला दिसतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वरळीमध्ये जांभोरी मैदानात पोहोचलेले आहेत। मुंबई ठाण्यातल्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या नेते मंडळींनी मानाच्या दहीहंडी उभारलेल्या आहेत आणि बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झालेली आहेत।
सकाळपासून प्रयत्न सुरू आहेत मानवी मनोरे रचण्याचे, सलामी देण्याचे. जय जवान पथकानं 9 थर रचून सहज सलामी दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 2 दृश्य मुंबई आणि ठाण्यामधली. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाक्यावर पोहोचलेले आहेत. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवात ते सहभागी झालेत आणि त्यांच्यासोबत धर्मवीर 2ची टीम सुद्धा आपल्याला दिसतेय. दुसरीकडे मुंबईमध्ये जांभुरी मैदानात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेत. वरळीतलं जांभुरी मैदान, वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आणि त्याच मतदारसंघात भाजपच्या वतीनं या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा यंदाचा दहीहंडी उत्सव अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण का अवघ्या काही महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे आपलं राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी, आपली ताकद दाखवण्यासाठी, आपलं प्राबल्य दाखवण्यासाठी या नेत्यांमध्ये सुद्धा आपल्याला चुरस पाहायला मिळतेय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.